नमस्कार. आज आपण कर्जमाफीविषयी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. कर्जमाफीची पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे, के-वाय-सी कुठे करायची, यादी कुठे पाहायची. शेतकऱ्यांसाठी आलेल्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया युद्धस्तरावरती पार पडली जात आहे. यांच्या प्रत्येक बँकांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी आता समोर यायला लागलेली आहे. याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न उपस्थित व्हायला सुरू झालेले आहेत की नेमके ही कर्जमाफीची प्रक्रिया कशी पार पाडली जाणार आहे, याच्यामध्ये याद्या कुठे प्रकाशित केल्या जाणार, शेतकऱ्यांच्या याद्या कुठे पाहता येणार, नाव आहे की नाही ते कसं समजणार, नाव जर असेल तर पुढे आपल्याला के-वाय-सी कशी करावी लागणार, याच्यासाठी मोबाईलवरून के-वाय-सी होणार का, बँकेत जावं लागणार का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू आहे. आलेली सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक बँकांना त्यांच्या संदर्भातील निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून सुरुवातीला शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जात आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की माहिती अपलोड करत असताना 2 याद्या बनवल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये ज्या कर्ज खात्याला आधार संलग्न आहे त्या आधारची ॲग्रीस्टॅक्सची माहिती आहे अशा शेतकऱ्यांची एक यादी आणि डाटा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची एक यादी, अशी ज्यामध्ये 2 याद्या तयार होणार आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्या शेतकऱ्यांना संपर्क करून माहिती देण्यासाठी सांगितलं जाईल आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आधार संलग्न आहे त्या शेतकऱ्यांची एक यादी सेपरेटली तयार केली जाणार आहे. आता याच्या संदर्भात माहिती बँकांच्या माध्यमातून जवळजवळ 95 ते 90% पर्यंत अपलोड करण्यास आलेली कुठल्याही जिल्ह्यातील 1-2% आणि अशा शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे आधार उपलब्ध नसणं किंवा शेतकऱ्यांची 1000पेक्षा जास्त कमी कर्ज खाती असणं किंवा शेतकऱ्यांच्या महत्त्वाची वारसाची माहिती उपलब्ध न होणं, अशी माहिती शेतकऱ्यांची माहिती गोळा करणं त्याच्यामध्ये बाकी आहे. आता या सर्व माहिती येता शनिवारीपर्यंत गोळा केली जातील. साधारणपणे या कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलैनंतर म्हणजेच सोमवारनंतर प्रकाशित केली जाणार. यादीमध्ये अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे मेसेजद्वारे कळवलं जाईल. या बँकेवरती ढकलले जातील आणि याद्या तलाठी कार्यालयाकडेही प्रत्येक गावोगाव ग्रामपंचायत स्तरावर दिल्या जातील. याद्या व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. प्रत्येक गावाची यादी शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा उपलब्ध होणार आहे. आता हा यादी आपले सरकार सेवा केंद्राच्यासाठी कर्जमाफीचं पोर्टल असेल त्या पोर्टलवरती सुद्धा उपलब्ध होतील. परंतु आता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले, परंतु ते लॉन्च करण्यात आलेले नाही. या पोर्टलसाठी एक व्यवस्थित असा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या किंवा इतर कोणाच्या तरी हस्ते पार पाडला जाऊ शकतो आणि पोर्टलच्या माध्यमातून पोर्टलचं उद्घाटन करून शेतकऱ्यांच्या के-वाय-सीची प्रक्रिया सुरू केली जातील. त्यांच्या अंतर्गत जे पात्र होतील त्यांची यादी नाव येतील. त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर सोबतच एक विशिष्ट नंबर, ज्याला आपण WIKID म्हणतो, असे विशिष्ट के-वाय-सीसाठी एक नंबर दिला जाईल आणि हे नंबर प्राप्त झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या काही बँकांची शाखा असेल त्या शाखेमध्ये जाऊन आपलं आधारी प्रमाणीकरण करावं लागणार आहे. अर्थात ज्या शेतकऱ्यांना बायोमेट्रिक के-वाय-सी करावी लागणार आहे त्या शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक के-वाय-सी झाल्यानंतर पुढे 48 तासामध्ये जे काय सेटलायझर खातं असेल त्या खात्यामध्ये कर्जमाफीसाठी जी रक्कम उपलब्ध झाल्यानंतर ती त्या रक्कम कर्ज खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे शेतकरी कर्जमुक्त होऊन त्या शेतकऱ्यांच्या जे काही पुढच्या प्रक्रिया असतील, त्याला नवीन कर्ज देणं असेल किंवा त्याचे प्रमाणपत्र देणं असेल, ते पार पाडले जातील. आता यांचं पोर्टल उद्घाटन करण्याचा कार्यक्रम अद्यापही नियोजन करण्यात आलेलं नाही, कारण हे जे काही पावसाळी अधिवेशनामध्ये
पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या त्याच्यात साधारणपणे 20,000 कोटी तर रुपयेचा निधी यांच्या मागणीत करण्यात आलेला आहे, जो राज्यपालांच्या सहीने उपलब्ध करून दिला जाईल. त्यांच्या संदर्भातील GR येईल आणि त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल लॉन्च करून त्या पोर्टलवर माध्यमातून शेतकऱ्यांच्या KYC प्रक्रिया सुरू केली जातील. आजच्या कर्जमाफीच्या संदर्भातील माहितीपूर्ण पुस्तकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आता या लवकरच प्रक्रिया पार पाडल्या जातात असताना कर्जमाफीचं पोर्टल देखील उद्घाटन केलं जाईल. तर त्याच्याच माध्यमातून पुढच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. आता फक्त जी काही आकडेवारी ती येते ती शेतकऱ्यांच्या आधार, शेतकऱ्यांच्या बिना आधारची जशी आकडेवारी ती आकडेवारी पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर समोर येतील. अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले जातात. अद्यापही याच्या याद्या प्रकाशित केल्या नाहीत. यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या अपडेट येईल आणि ही यादी प्रकाशित झाल्यानंतर पुढे काही कालांतराने त्यांची KYC सुरू होईल. अशा जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण सुद्धा नक्की जाणून घेऊया. तर असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.